श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही। ते पृथ्वीयोग्य दिवा दीप्त आहे, त्याच्या पुढे कोणाचीही सत्ता चालत नाही। त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपले अहोभाग्य। त्यामुळे सेवा करत राहा, स्वामीचे नामस्मरण करत राहा आणि कल्याण करून घ्या। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश, सध्याच्या वाटेवर एकटा पडला तरी चालेल, पण स्वतःसाठी खोटाच्या गर्दीत सामील व्हायचं नाही। आपले विचार चांगले असेल ना, मग आयुष्यात येणारी वाट कितीही वाकडी असली तरी फरक पडत नाही, कारण स्वतः देव वाट दाखवत असतो। आयुष्यात जगतात तर स्वतःच्या जिद्दीवर जगा, दुसऱ्याच्या बुद्धीवर नाही। लाट जरी खोट्याची असली तरी पण थाट नेहमी त्याचाच असतो। त्यामुळे काही झालं तरी खरेपणा सोडायचं नाही। कितीही संकटे आली तरी कोणाला घाबरायचं नाही, कारण कोणापुढे सुखाचे नाही। वेळेला महत्त्व द्या, पण जिथे आपल्याला किंमत नाही तिथे वेळ देऊ नका। प्रयत्नाची पावले पुढे पडत गेली की यशाच्या ठिकाणी गाठायला वेळ लागत नाही। देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात। 1 मिनिटात जीवन बदलत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय जीवन नक्कीच बदलू शकतो। चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टिकोन आणि ऐकताना वाक्य, या चारही गोष्टी काळजीपूर्वक पाळल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाही। तमाशा करणारे जरी परके असले तरी टाळ्या वाजवणारे आपलेच असतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे कोण आपलं आणि कोण परक हे ओळखायला शिका, कारण स्वार्थी नादी ही कोळशासारखी असतात। गर्भ असताना हात जळतात आणि थंड झाल्यावर हात काळं करतात। तुम्ही स्वामी विचाराशी सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करायला विसरू नका। भाग्यवान ठराल। डोळे तर सगळ्यांना सारखीच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा बनवतो। सुखाने जगायचे असेल तर परक्यातले आपले कोण आणि आपल्यातले परके ओळखता आले पाहिजे। लक्षात ठेवा, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडल्याने संपतो। कधी कधी नियती मुद्दाम संकटात आणते, कारण तिला दाखवून द्यायचं असतं आपलं कोण आणि परक कोण। खूप तुला तू खड्ड्यात आहेस असं वाटत असलं जाताना म्हणत राहतोस की कोणीतरी मदतीला हात देईल, पण सांभाळ, कदाचित त्यांनीच तुला त्या खड्ड्यात ढकललं असेल। त्यामुळे कोण आपलं आणि कोण परक हे ओळखायला शिका, कारण स्वार्थी नदी ही कोळसासारखी असते। गर्भ असताना हात जाळतात आणि थंड झाल्यावर हात काळं करतात। श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। दुसरा संदेश, प्रत्येकजण सुरवंटापासून फुलपाखरू बनवू शकतो, गरज आहे ती फक्त स्वतःला पाहून क्षमता ओळखण्याची। आयुष्यात प्रॉब्लेम आला आहे तर भिवून काय होणार आहे, आयुष्य जगण्याचे मार्ग शोधा, मरून काय होणार आहे। वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, वेळेचा योग्य वापर करणारा माणूस यशस्वी होतो। माणसाने नेहमी समुद्रासारखा असावा, भरतीचा माज नाही आहेत। स्वतःसाठी जगा, कारण मेल्यावर आपण संपतो, जग तर चालूच राहतं। समुद्रामध्ये कितीही साखर टाकलं तरी तो कायम गोड नाही होणार। तसेच मतलबी लोकांना कितीही आपलं करून बघा, ते कधीच तुमचं नाही होणार। त्यामुळे त्याच्या मागे वेळ वाया घालवणे बंद करा। आज दुःखी आहे म्हणून नाराज होऊ नकोस, उद्या मी तुला काय देणार आहे ते बघ बाळा। सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं, त्यामुळे आशा खचून जाऊ नकोस। चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं। जीवनाचा एक भाग आहे आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर स्वीकारणं आवश्यक आहे। जर तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशा संधी गमावू शकता, ज्या तुम्हाला वाढवण्यास आणि तुमच्या ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात। बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले भाग। चांगले केलेले काम कधीच वाया जात नाही। आज जरी यश मिळालं नाही तरी क्रिया तशी प्रतिक्रिया नाही। सर्व नियमानुसार भविष्यातील मिळालेले यश माणसाला दुपटीने मिळतं। वेळेत भानावर या, कमवण्याच्या नादात हातात आहे ते पण सुटत आहे, हे लक्षात घ्या। नेहमी तत्पर राहावे, बेसावध आयुष्य जगू नका। माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुला आवडते, मी ते
देतो जे तुझ्यासाठी योग्य असते. या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं. या वयात मनुष्य जे कर्तृत्व दाखवले त्यावर त्याचे पुढील भविष्य अवलंबून असतं. यासाठी या वयात नामस्मरणाची जोड दिलं तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यासाठी मदत होते. हल्लीच्या धाकधुकीच्या जीवनात प्रत्यक्षात प्रगती करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने देवी शक्तीचा आशीर्वाद लाभतो व बंद भाग्याचे दरवाजे उघडतात. स्वामी म्हणतात, तू मनापासून नामस्मरण कर, प्रसन्न होईल. इतराची कॉपी करण्यापेक्षा स्वतःमधील वेगळेपणा ओळख. पार्किंगमध्ये असलेली कार कोणीही पार्किंगमध्ये असलेल्या कारमध्ये बसून गाडी चालवायला शिकू शकत नाही, तर त्यासाठी गाडी चालू करून ती चालवण्यासाठी सराव करावा लागेल. त्याचप्रमाणे यशस्वी होण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही, तर सुरुवात करणे गरजेचं असतं. त्यानंतर मार्ग सापडतात जातात. तर तुमचे कर्म चांगले असतील तर स्वामी तुम्हाला लाखोच्या गर्दीतही ओळखतील. काळानुसार बदला, नाहीतर कायम तुम्हाला बदलून टाकेल. तुमच्या चुकीच्या निर्णयाने तुमचे नशीब नका समजू. फक्त तुम्ही तुमची नीतिमत्ता साधं ठेवा, नशिबात नसलेल्या गोष्टीही मिळतील. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनल पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.